अंगार यांना मी विनंती करतो का साहेब आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि जय महाराष्ट्र चॅम्पियन्स चे फलंदाज दाखल झालेले आहेत मैदानात. पंच पंच सामना चालू करायचे आहेत आणि आमचे लाडके मामा यांचं इथे आगमन, त्यांचं मंडळातर्फे खूप खूप हार्दिक स्वागत. पाहूया आता गोलंदाजी मार्कवर येतो सूरज विशे. तालुक्यामध्ये क्रिकेटमध्ये एक नावाजलेलं व्यक्तिमत्व सूरज विशे आणि तितकाच अनुभवी असलेला फलंदाज गणेशदादा अक्कोलते. सामना करतोय तो सूरज याचा. पाहूया काय होतंय आणि सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची. पंच आणि क्षेत्ररक्षण रचून झालेलं आहे आणि सामन्याला सुरुवात होते. जय महाराष्ट्र भावकी विरुद्ध जय महाराष्ट्र चॅम्पियन्स. प्रथम चेंडू सूरज याच्या गणेशदादा यांच्यासाठी. पहिला चेंडूमध्ये एक डिक्लेअरच्या स्वरूपात धाव आलेली ती चॅम्पियन संघाला आणि त्या संघाचा खाता खुलतोय 1 धावेने. धावसंख्या होती 1 चेंडू 1 धावा. दुसरा चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअरच्या दिशेने टोलवलेला चेंडू. तिसरा चेंडू या षटकातील आणि गडी बाद करण्यात यश आलंय सूरज याला. गणेशदादा यांच्या स्वरूपात झटका लागतो तो चॅम्पियन संघाला आणि चॅम्पियन संघ गणेशदादा यांची जागा भरून घेण्यासाठी आलाय तो नवल. या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झाली ती 3 धावा. षटकातील 5वा चेंडू सूरज याचा नवल याच्यासाठी आणि डॉट बॉल. षटकातील शेवटचा चेंडू सूरज याचा नवल याच्यासाठी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4 धावा. दुसरं षटक घेऊन येतोय तो भावकी संघाकडनं निशू आणि निशू याचा पहिला चेंडू चिराग. दुसरा चेंडू पाहूया गट्टू यांच्याकडनं थोडंसं क्षेत्ररक्षण मध्ये आता निशू याचा सामना करण्यासाठी येतोय तो नवल. जय महाराष्ट्र चॅम्पियन तर्फे सचिन बांगर यांनी पूर्ण ताकदीनिशी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु काय त्यांच्या हाती लागलेला नाहीये. बॉल पकडण्यात ते खूप हुशार आहेत परंतु चेंडू त्यांच्या हातात लागलेला नाहीये आणि चौकार. सुंदर असा चिराग यांच्या बॅटीतनं निघालेला पहिला सनसनाटी चौकार आणि धावसंख्या झाली ती 10 धावा. 4 चेंडू 10 धावा. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते ती चॅम्पियन संघाला. शेवटचा चेंडू या षटकातील आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12 धावा. आता तिसरं षटक घेऊन येतोय तो गट्टू. आणि सामना करेल तो नवल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. पहिला चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळण्यात यश भेटले ते चॅम्पियन संघाला. गट्टू याचा दुसरा चेंडू नवल याच्यासाठी. फुलटा चेंडू होता पण सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय ते भावकी संघाच्या खेळाडूंनी. गट्टू याचा तिसरा चेंडू चिराग यासाठी. चिराग यांनी मागच्या षटकामध्ये एक चौकार लगावला होता तो निशू याला. पाहूया आता काहीसा समजलेला नाही. डॉट चेंडू 3 चेंडू 14 धावा. चौथा चेंडू गट्टू याचा
डिक्लेअरमध्ये गेलेला. धावसंख्या झाली आहे ती 15 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे आणि काहीशी लेंथ मिस झालेली आहे गट्टू यांची आणि आणि गडी बाद झालेला आहे. काहीसं मिसकम्युनिकेशन दोन्ही फलंदाजामध्ये. षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. 17 धावा आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते ती चॅम्पियन संघाला आणि धावसंख्या झाली ती 18 धावा आणि विजयासाठी भावकी या संघाला 19 धावांची गरज आहे. पाहूया भावकी हे संघ. आपण जे लाईव्ह थेट प्रक्षेपण सामने पाहतो ते योगेश टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्हवर या सामन्यांचं थेट प्रक्षेपण पाहू शकतो आपण. यापुढील होणारा सामना जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मी विरुद्ध जय महाराष्ट्र चॅलेंजर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ तयार ठेवायचा आहे आणि ही इनिंग झाली की नाणेफेक करून घ्यायचे. जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मी विरुद्ध जय महाराष्ट्र चॅलेंजर्स. 19 धावांचं टार्गेट असणारे जय महाराष्ट्र भावकी संघासमोर 18 चेंडू 19 धावांचा पाठलाग करायचा आहे. पंच सामना चालू करून घ्यायचा आहे. अजून आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. आणि गट्टू यांनी स्ट्राईक एंडला धुरा सांभाळली ती भावकी संघाची आणि नॉन स्ट्राईक एंडला सूरज. पहिला चेंडू 1 धाव. स्वयंसेवक लवकर चेंडूचा ताबा घ्यायचा आहे. या षटकातील दुसरा चेंडू गणेश दादा यांचा गट्टू याला. जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मी आणि जय महाराष्ट्र चॅलेंजर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी लगेच समर्षण कक्षाकडे यायचं आहे. दरम्यान पुढील चेंडू गणेश दादा यांचा भूषण यासाठी. चांगला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण परंतु एक चोरटी धाव म्हणता येईल. 1 धाव मात्र संघाला भेटते. धाव संख्या झाली ती 2. या षटकातील हा तिसरा चेंडू असेल. पहिलं षटक चालू आहे. स्ट्राईक वरती सूरज, नॉन स्ट्राईक वरती भूषण. चांगला फटका चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र रोखू शकलेले नाहीये. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या झाली ती 3. 19 धावांचा पाठलाग करताना जय महाराष्ट्र भावकीचा संघ. ओपनिंगला आलेली जोडी भूषण आणि नॉन स्ट्राईकला असेल तो सूरज. गोलंदाजी करतोय गणेश. एका बाजूला आहेत सचिन मांगर तर दुसऱ्या बाजूला आहेत नवल चव्हाण. ऑरेंज आर्मी आणि चॅलेंजर संघाचे कर्णधार लवकरात लवकर यायचे. चौथा चेंडू चांगला टप्पा चांगला चेंडू आणि पंचांनी निर्णय कळवायचा आहे. गडी बाद होतोय. जवळपास एक प्रकारे गंडवलंच फलंदाजाला आणि आता मात्र भूषणची जागा भरून काढण्यासाठी त्याचाच सख्खा भाऊ येतोय. एक भाऊ गेलाय, दुसरा भाऊ आलाय तेजस. भावकीप्रमाणे फलंदाजीची भावकी दिसण्यात. चांगला फटका चांगला क्षेत्ररक्षण. चेंडू थेट जातोय कर्णधार नवल चव्हाण यांच्या हातात. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. धाव संख्या झाली ती 3. 1 गाड्याच्या मोबदल्यात 3 धावा. आणि कुठेतरी यष्टीरक्षक चुकतोय. 1 धाव भेटते डिक्लेअरच्या स्वरूपात. धाव संख्या झाली ती 4. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गाड्याच्या मोबदल्यात भावकी संघाची धाव संख्या झाली ती 4. अजूनही तब्बल 15 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12 चेंडू आणि 15 धावा. ऑरेंज आर्मी संघाचे कर्णधार पवन गोरे आणि चॅलेंजर संघाचे कर्णधार अंकुर बेरे नाणेफेकीसाठी यायचे.
दुसरं षटक घेऊन येतोय तो. जय महाराष्ट्र मित्रमंडळाचे आधारस्तंभ आमचे सर्वांचे लाडके मिलिंददादा भोयर यांचे ते आगमन झालंय. सर्व गोविंदांकडून आणि क्रीडा रसिकांकडून त्यांचं हार्दिक स्वागत. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव आली आहे. धावसंख्या आली ती 5. एका गटाच्या मोबदल्यात धावसंख्या आली ती 5. 11 चेंडूंमध्ये 14 धावांचं आव्हान आणि एक वाईड +1. एकूण 2 धावा येत आहेत. 2 धावा खात्यात जमा होत आहेत. धावसंख्या आली ती 7. आणि खूपच सौम्य असा मारा. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव भेटते. धावसंख्या आली ती 8. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. चांगला टप्पा, चांगला फटका, शांततापूर्ण हाताळलेला हा चेंडू. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव येते सूरज याच्या बॅटमधून. धावसंख्या झाली ती 9. चांगला असा फटका आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव ऍड होते. धावसंख्या 2 अंकांमध्ये जाते. धावसंख्या झाली ती आता 10. आपल्या या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पंचांनी दिलाय नो बॉल, नो +1. एकूण 2 धावा. या षटकातील अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. दुसरं षटक चालू आहे. धावा झाल्यात 12. चांगला टप्पा, शांततापूर्ण हाताळलेला चेंडू, चांगला थ्रो. अपील केलंय, पंचांनी अपील फेटाळलंय. एक धाव मात्र भेटते. षटकातील शेवट आउट दिलाय. गडी बाद होतोय. आपल्या या एक चेंडू अजूनही शिल्लक. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. या दुसरं षटक चालू आहे. 12 धावा झाल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. टार्गेट आहे 19 धावांचं. 7 चेंडूंमध्ये 7 धावा करायच्या आहेत. जय महाराष्ट्र भावकी संघाला विजयासाठी 7 चेंडूंमध्ये 7 धावांचं आव्हान. सहा चेंडू. शेवटचं षटक अजूनही शिल्लक. 6 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज. नवल चव्हाण कर्णधार कुठेतरी टेन्शन मध्ये आलेत. पहिल्या षटकानंतर जी त्यांच्या चेहऱ्यावरची पॉझिटिव्हिटी होती त्याच पॉझिटिव्हिटीची आता गरज आहे संघाला. आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे की ज्यांचं जेवण अजून झालेलं नाहीये त्यांनी भोजन कक्षाकडे जायचंय आणि जेवण करून घ्यायचंय. प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे की आपण भोजन कक्षाकडे जायचंय आणि जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. वाईड चेंडू, अतिरिक्त धाव. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या झाली ती 14. आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धाव म्हणता येईल. धावसंख्या आली 15. जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू आणि माफ करा 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. आणि डिक्लेअरच्या सुरुवात एक धाव. धावसंख्या आली 16. 19 धावांचं आव्हान. 3 धावांची गरज. 4 चेंडू 3 धावा. अजूनही जय महाराष्ट्र चॅम्पियन संघाला कुठेतरी होप्स आहेत की आपण सामना जिंकू शकतो. त्या हिशोबाने त्यांचं क्षेत्ररक्षण लावण्याचा प्रयत्न चाललाय. गणेश दादा त्यांचा कुठेतरी अनुभव दाखवत आहेत आणि क्षेत्ररक्षण लावतायत. आपल्या या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी माननीय श्री शमशेद शेख साहेब जे आर्मीमध्ये आता सेवारत आहेत त्यांचं सुद्धा गोविंदा पथकातर्फे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद साहेब, आपण आपली उपस्थिती इथे दिली आणि आपलं प्रेम दाखवलं या मंडळावरती. आपलं पुनश्च एकदा मंडळातर्फे खूप खूप आभार.